आता काय प्रेमीयुगलांच्या हस्ते रिबीन कापणार का? प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण रखडले. लाखांदूर येथील कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेली भव्य प्रशासकीय इमारत गेल्या 12 ते 13 महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडली आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे आज ही वास्तू सर्वसामान्यांसाठी नव्हे तर चक्क प्रेमीयुगलांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनली आहे. यावरून संतापलेल्या नागरिकांमधून आता एकच सवाल विचारला जात आहे, लोकार्पणासाठी मुहूर्त मिळत नसेल तर तालुक्यातील एखाद्या कष्टकरी, सामान्य किंवा कर्मदरिद्री माणसाच्या हाताने श्रीफळ वाढवून कामकाज का सुरू केले जात नाही? लाखांदूर तालुक्यातील जनतेला सर्व शासकीय सेवा एकाच छताखाली मिळाव्यात या उदात्त हेतूने सन 2018 मध्ये या इमारतीला मंजुरी मिळाली. 22,66,00,000 रुपयांचा भरभक्कम निधी खर्चून बांधलेली ही इमारत नागपूर प्रादेशिक मंडळाकडून उत्कृष्ट बांधकाम म्हणून राज्यस्तरीय पुरस्कारासाठी देखील नामांकित झाली आहे. मात्र प्रशासनाला या वास्तूचे लोकार्पण करण्यासाठी वेळ मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या ही इमारत पूर्णतः निर्जन असल्याने रात्रीच्या वेळी आणि दिवसाही या परिसरात प्रेमीयुगलांचा बबर वाढला आहे. कोट्यवधींची सरकारी मालमत्ता अशा प्रकारे उघड्यावर पडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने जनतेच्या पैशातून उभ्या राहिलेल्या या वास्तूचा दुरुपयोग होताना दिसत आहे. यावर आता प्रशासनाची नेमकी काय भूमिका असणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गेल्या 6 वर्षांपासून तहसील कार्यालय एका तात्पुरत्या इमारतीत चालवले जात आहे. तिथे जागा नसल्याने कर्मचाऱ्यांची ओढाताण होते आणि नागरिकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो. जर बड्या नेत्यांना यायला वेळ नसेल तर तालुक्यातील एखाद्या गरीबाच्या किंवा सामान्यातल्या सामान्य माणसाच्या हाताने या इमारतीचे लोकार्पण करून टाका, अशी संतप्त भावना लाखांदूरकरांनी व्यक्त केली आहे. मोठ्या सोहळ्याच्या प्रतीक्षेत जनतेला वेठीस धरणे किती योग्य आहे?